फायनली आपण कनेक्ट झालेलो आहोत. माझा आवाज येतोय गौरी तुला? हो हो, एकदम परफेक्ट. अँड फायनली तर काय प्रेक्षकांची आपण सगळ्यात पहिले माफी मागतोय आणि हो, दिलगिरी व्यक्त सो करतोय मी सॉरी. प्रेक्षक हो. तर नेट कनेक्शनच्या इश्यूमुळे आम्हाला कनेक्ट होण्याकरता थोडं उशीर झालेला आहे. तर सॉरी. नाही नाही, इट्स ओके इट्स ओके. आणि प्रेक्षकांची माफी मागतोय मी, दिलगिरी व्यक्त करतोय आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतोय. गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. गौरी तुझं सुद्धा स्वागत आहे आजचं स्पेशल थँक्यू. पाहुण्याच्या या नव्या कोरा भागात. प्रेक्षक हो, तुम्हाला माहितीच आहे की मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री, हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला नवीन चेहरा उदयास झालेला, अर्थातच त्याचं नाव आहे गौरी कुलकर्णी. आज आपल्यासोबत जोडलेली आहेत. गौरी, पुन्हा एकदा स्वागत तुझं आजचं स्पेशल पाहुण्याच्या या भागात. थँक्यू सो मच. तुझा संपूर्ण थँक्यू. प्रवास, तुझ्या अचिव्हमेंट्स, तुला मिळालेले प्रोजेक्ट्स, तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट्स, तू आता सध्या काय करतेस, तुझं लॉकडाऊनमधून शेड्यूल वगैरे 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 सगळं मला जाणून घ्यायचं आहे. पण सुरुवात मला वाटतं बेसिक प्रश्न करायला पाहिजेत. येस. नेमकी तुझी या अभिनय क्षेत्राची सुरुवात कशी झाली ते आमच्या जरा प्रेक्षकांना सांग. ओके, चालेल. सगळ्यांना आधी थँक्यू सो मच. तुम्ही लाईव्ह आलेला आहात आणि आता आपण गप्पा सुरू करतो. माझा प्रवास, मला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची, डान्सची खूप आवड होती आणि त्यामुळेच मी लहानपणापासून अगदी टीव्ही बघून वगैरे सिरियलचे ऍक्टिंग वगैरे घरामध्ये करायचे, प्रत्येक रोल बघून वगैरे. आणि हे करता करता घरी प्रत्येक डान्स टीव्हीवर चालू असताना तुम्ही करायचे. मग त्या दरम्यान एक मी 12वीच्या दरम्यान 12वी कंप्लीट झाली माझी आणि त्याच वेळेला मी ठरवलं होतं की आपण डान्स क्लास वगैरे लावूयात. आणि त्याच दरम्यान मग मी एक डान्स क्लास जॉईन केला. डान्स क्लास जॉईन केल्यावर एक आठवडाच झाला असेल. मला त्यांनी विचारलं की सरांनी त्यांच्या विचारलं, आमचा एक प्रोग्राम आहे तर मृत्युंजय अमावस्या म्हणून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरती एक हो. नाटिका होती. सो तू त्याच्यात पार्टिसिपेट करणार का? आणि मला अशी नवीन संधी पहिल्यांदाच मिळाली होती एवढी छान. आणि मग मी लगेच हो म्हणाले आणि आमचा तो शो खूप छान झाला. त्यानंतर मग नंतर तिथे मला एक ताई होती डान्स क्लास मध्येच, तर तिने विचारलं, गौरी तू सिरियल्स मध्ये वगैरे का नाही काम करत? आणि खरं तर मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते, मला अशी कुणाची ओळख वगैरे नव्हती. तो म्हटलं ठीक आहे चालेल, मी करेल काम. आणि त्यावेळेला ती दूरदर्शनसाठी कास्टिंग करत होती त्या सिरियलसाठी. सुरक्षा म्हणून एक सिरियल होती. त्यावेळेला मी एक छोटा रोल केला होता त्याच्यामध्ये. पण तो माझ्या आयुष्यातला पहिला ब्रेक होता. एक छोट्या कामाची सुरुवात होती त्यामध्ये. आणि एक म्हणजे कलाकाराला छोटं मोठं असं काही काम नसतं, त्याचं काम हे इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे बरोबर. माझी अभिनयाची सुरुवात तिथून झाली. आणि मग त्याच्यानंतर ऑडिशन देऊन डान्स शोज आणि सिरियल्स वगैरे हे दोन्ही प्रवास करत होते. आणि मग मॉडेलिंग वगैरे पण अशा ग्रेट. प्रकारे तर सुरू केलं. बेसिक फ्रॉम डान्स हो, येस. अप टू आत्यापर्यंत सगळं. हो. तुझा आणखी प्रवास मला डिटेल जाणून घ्यायला आवडेल. पण सध्या आता आपण कोरोनाशी आपण लढतोय, कोरोनाशी सगळेजण आपण फाईट करतो आहे. लॉकडाऊन आपण बरोबर. उपभोगलेलं आहे. अनलॉकच्या दिशेने आपण वाटचाल जरी केली असली गौरी, तरी अजून जसं पाहिजे तसं प्रकारे अजून आपलं आयुष्य जे आहे, आपलं जे जीवन आहे अजून सुरळीत हो, सुरू व्हायला बरोबर. आणखी बराच अवधी आहे. मग या लॉकडाऊन पिरियड आपण सगळ्यांनी उपभोगला आहे अर्थातच. तर या लॉकडाऊनमध्ये तुझं शेड्यूल कसं काय होतं आपल्या प्रेक्षकांना सांग. हो. ऍक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा मला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. सगळ्यांप्रमाणे मला पण असं कंटाळा आला होता. असं यार 2-3 महिने आता आपण म्हणजे लॉकडाऊन वाढतच होता की असं कसं आपण घरात बसू शकणार? कारण प्रत्येकाची काय ना काहीतरी कामं सुरू असतात. घरात ओके. कसं बसणार? आधी कंटाळा म्हणजे असं हे सगळं गोष्टी होत्या. पण मग शेवटी ठरवलं की नाही, आपल्याला एक काही ना काहीतरी आपण करू शकतो ना घरात बसून. मग हो. वाचन करणं, त्याचबरोबर मग सिरीज बघणं. मी भरपूर सारे साऊथचे मूवीज बघितले. कारण आतापर्यंत मी मराठी आणि हिंदी मूवीज फक्त बघायचे. साऊथचे ओके. मूवी म्हटलं की नको, मला नाही बघायचे, असा एक माझा विचार होता. पण या लॉकडाऊन मध्ये स्पेशली मी सगळे साऊथचे बऱ्यापैकी मूवीज बघितलेत आणि खरंच मला ते खूप आवडलेत. क्या बात आणि आहे. याच्याशिवाय मी दिवसाची सुरुवात ही योगाने केली आहे. त्यामुळे दिवसभर एकदम फुल ऑफ एनर्जेटिक मला खूप छान वाटत होतं. त्याच्याशिवाय मी भरपूर घरामध्ये कुकिंगचे पदार्थ शिकलीये, आईला मदत केलीये. भरपूर पदार्थ अगदी म्हणजे पाणीपुरी पासून ते गुलाबजाम पर्यंतचे सगळे पदार्थ मी शिकलीये आणि क्या घरातल्यांना बात खाऊ आहे. घातले आणि ते खूप आवडले. त्यामुळं म्हणजे कुकिंग पण मी शिकले, वाचन आणि त्याचबरोबर फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण आपण धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला फॅमिलीला वेळच देता येत नाही. तो मी एक सुवर्णमध्ये साधला आणि फॅमिली सोबत खूप एन्जॉय केला.
आणि याच्याशिवाय अशा भरपूर गोष्टी काही म्हणजे आता मी कोट्स वगैरे पण लिहिते, मला लिहायची ओके, पण आवड आहे. हो, क्या बात आहे. हां. त्यामुळे हा ते पण मी काही काही इन्स्टाला वगैरे टाकलेत आणि काही एक ऍप हं. आहे त्याच्यामध्ये पण मी पोस्ट केलेले. त्यामुळे ग्रेट. ओव्हरऑल खूप छान मी टाइम स्पेंड केलाय. म्हणजे संपूर्णतः लोकडाऊनचा पुरेपूर फायदा आमच्या हो, गौरीने हो. घेतलेला आहे. तू आणि नाटकं पण योगापासून बघितली. नाटकं पण सुद्धा बघितलीत. गुड. तुला हो साऊथचे आणि जी सिनेमे नव्हते पहिली आपली आवडले? नटसंगीत वगैरे. ओके, ओके. गुड. ग्रेट, ग्रेट. संपूर्ण तू म्हणजे बघ आता लॉकडाऊनचा तू पुरेपूर फायदा घेतलेला आहेस. हो, योगाने दिवसाची सुरुवात तू करतेस. त्याच्यानंतर संपूर्ण हो, दिवस तुझं वाचन ठरलेलं असायचं. तुझे सिनेमे बघण्याची वेळ ठरलेली असायची. तू हो, कुकिंगमध्ये आईला मदत करायची. हो. कुकिंग करायची. तुला भरपूर कुकिंगमध्ये तुला पदार्थ नेमकं काय काय शिकली. आवडतं? काय काय आवडतं तुला म्हणजे कुकिंगमध्ये? मी प्युअर जेवण व्हेजिटेरियन आहे. ग्रेट. हां, हां. काय आवडतं मग जो कुकिंग? प्युअर व्हेजिटेरियन आहे. त्याच्यामुळे हां. सगळे मी गोड तिखट सगळे पदार्थ व्हेजिटेरियन मधले अगदी पावभाजी आणि पाणीपुरी मला खूप जास्त हां. आवडते. त्याच्यामुळे म्हणजे मी हां. पाणीपुरी कधीही खाऊ शकते. झोपेतून हं. उठवलं तरी मी पाणीपुरी खाऊ शकते एवढी मी खादाडी आहे पाणीपुरीसाठी. ग्रेट. तर संपूर्णतः या लॉकडाऊन सेशनचं पूर्ण तू संधीचं सोनं केलेलं आहे. अर्थातच वाचन आणि साऊथचे सिनेमे, मराठी नाटकं, हिंदी नाटकं हे पाहिल्यानंतर एका कलाकारावर एक चांगलं त्याचं प्रोसेसिंग होतं आणि पुढे कलाक्षेत्रात वावरताना त्याचा फार फरक पडतो. ग्रेट गौरी, गुड. तुझं हे शेड्यूल तू अगदी छान एन्जॉय केलेलं थँक्यू. आहेस. पुन्हा एकदा आपण आपल्या विषयांवर येऊयात. बघ गौरी, आपण युवा आहोत. आपल्यासारख्याच नवोदित कलाकारांना सुद्धा त्यांचं आपल्या ह्या क्षेत्रात करिअर घडवावंसं वाटतं. त्यांना सुद्धा नाव कमवावंसं वाटतं, पैसा कमवावासा वाटतो. ह्याच भावनेने ते ह्या क्षेत्रात उतरतात. आणि मग नंतर होतं काय की ते पुढे जात असताना त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. मग कुठेतरी बरोबर. त्यांना नैराश्य, डिप्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टींचा सामना करायला लागतो. तर मग अशा युवकांना, अशा नवोदित कलाकारांना तू एक युवा अभिनेत्री म्हणून काय संदेश देणार? बरोबर. ऍक्च्युली काय आहे की स्ट्रगल, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी ह्या येतातच. ठीक आहे. हं, तर मग कधीही कुठलाही नवोदित कलाकार असू देत किंवा हं. खूप कामं केलेला कलाकार असू देत, कुठल्याही एका ह्याच्यामध्ये त्याच्यावरती डिप्रेशन या गोष्टींचा त्याला सामना आयुष्यामध्ये करावाच लागतो. बरोबर. आणि त्यामुळे काय आहे की नवोदित कलाकारांना मला हे सांगायचंय की तुम्ही ऑडिशन देताय. ऑडिशन देताना तुम्ही खूप स्वतःची तयारी करून जावा. स्वतःची तयारी ओके. करा, वाचन भरपूर करा. भाषा तुमची स्पष्ट वगैरे असली पाहिजे. या गोष्टी बेसिक आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वतःवरती काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतः परफेक्ट बनून जावा आणि तरी सुद्धा जर तुम्ही ऑडिशनमध्ये रिजेक्ट झालात, तरी इट्स ओके, फाईन. कारण रिजेक्शन आणि सिलेक्शन इट्स अ पार्ट ऑफ सक्सेस. त्यामुळं येस. या गोष्टी होतच राहतात आयुष्यामध्ये. तुम्ही खूप स्वतःवरती प्रयत्न करा. तुम्हाला एका ऑडिशन मधून रिजेक्शन आलं, ठीक आहे. तुम्ही विचार करा की आपलं काय चुकलंय नक्की याच्यातून आणि तुम्ही त्या गोष्टींचा विचार करून जर त्यावरती काम केलं, तर तुमच्या दुसऱ्या तिसऱ्या ऑडिशन मध्ये तुम्ही नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळवू शकता. आणि नैराश्य, डिप्रेशन याचं आपण आता एक समोर उदाहरण आहे. सुशांत सिंग राजपूत आपण एक बॉलिवूडचा एक सुपरस्टार गमावलाय. तर हे डिप्रेशन जे ना ते कंट्रोल करणं आपल्या हातात आहे. असं आपण म्हणजे म्हणतो की नाही का आपण याची एखाद्या व्यक्तीला आपण डिप्रेशन मधून बाहेर काढू वगैरे, पण कसं आहे ना हे शेवटी मानसिक आहे. आपण स्वतः ते कंट्रोल केलं तर ते आपण ओके. त्याच्यावरती नक्कीच विजय मिळवू शकतो. त्यामुळे मेडिटेशन करा. जेवढं पॉझिटिव्ह तुम्हाला राहता येईल तो प्रयत्न करा. व्यायाम करा. व्यायाम खूप इम्पॉर्टंट आहे आणि मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला दिवसभराचा थकवा, पूर्ण निगेटिव्ह विचार ते तुम्ही तुमच्या मनातून ते आपोआप निघतात. खरंच मेडिटेशनही करू शकता तुम्ही. डिप्रेशन या गोष्टींचा खरंच सामना करायला शिका. कारण अं, आपण त्याचा शिकार नाही व्हायचा आणि इतर कोणीही जर होत असेल तर आपण त्याला त्याच्यातून बाहेर काढायला हवंय. ठीक आहे. माफ कर, रिजेक्शन आणि सिलेक्शन ह्या आपल्या ह्या फील्डच्या हा पार्ट आहे. तुमचं हो. बेसिकली तुझ्या युवा वर्गांना संदेश देण्यामध्ये तू सांगते आहेस. आणि आपलं क्षेत्र म्हटल्यानंतर क्षेत्र कुठलंही असो, अर्थात आपलं असू देत, दुसरं असू कुठलाही असो. हो. देत, मेहनतीशिवाय पर्याय नाही. नाही, ते तू आपल्या अजिबात नाही. आजच्या युवा मेहनत बोल करायची बोल. तयारी पाहिजे, अथक परिश्रम हवेत आणि पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही पेशन्स हे तुम्हाला असावेच लागतात. स्वतःवरती विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्रगल तुमचं चालू आहे तेव्हापासून ते अगदी तुम्हाला यश मिळतंय, तुम्हाला खूप सिनेमे वगैरे मिळतात, सिरियल्स मिळतात, तरी सुद्धा तुमच्याकडे जो विश्वास आहे ना तो इम्पॉर्टंट आहे. म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणं, की मी हे करू शकणार आहे.
कितीही मला जरी अपयश येत असलं तरी एक ना एक दिवस माझा नक्की येईल. हा स्वतःवरती विश्वास असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो विश्वासच तुम्हाला एक ना एक दिवस सक्सेस पर्यंत पोहोचवतो. ग्रेट ग्रेट गौरी, खूप सुंदर विचार आहेत तुझे आणि अगदी पॉझिटिव्ह. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बेसिकली बघितलं तर तू मेडिटेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतेस. मी आणखी तुझ्या पर्सनल आयुष्यात थोडीशी दखल द्यायचा प्रयत्न करणार आहे की तू ज्या फ्रेंड्सकडनं बेसिकली ज्या फॅमिलीकडनं तुझ्या कळले आहे की तू फार अगदी अशी हेल्थ कॉन्शियस आहेत. कितीही काही रात्रीला किती उशिरी जरी झोपली तरी सकाळला उठून तू तुझं योगा, स्वतः हेल्थविषयी कॉन्शियस असणं, ह्या सगळ्या गोष्टी तू करते आहेस. मेडिटेशन असू देत, हे असू देत, हे तू स्वतः करतेस, हे तू आत्मसात करतेस, स्वतः तू ते फील करतेस, त्याचमुळे तू लोकांना ते सांगू शकते आहेस. येस, बरोबर. आत्ताच एकंदरीतच आता लास्ट 21 जूनला जागतिक योगा दिवशी तुझे योगा करतानाचे, स्ट्रेचिंग करतानाचे, एक्सरसाइज करतानाचे फोटो तुझे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. माफ कर, हेल्थ कॉन्शियस तू आहेस. तर या सगळ्या गोष्टी एका कलाकारासाठी कितपत महत्त्वाच्या असतात? व्यायाम, योगा, मेडिटेशन वगैरे. हो, एक तुझं काय म्हणणं आहे? कलाकारासाठी असं म्हणणार नाही, एका माणसासाठी, प्रत्येक माणसासाठी योगा हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही जिम करा किंवा तुम्ही योगा करा, तुम्ही काही करा, पण तुम्ही व्यायाम हा करायलाच हवा आहे. कारण तुम्ही जेवढा व्यायाम कराल ना, तेवढं ते तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं तन आणि तुमचं मन हे पवित्र, शुद्ध असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही व्यायाम करा. तुम्हाला जर जिम पॉसिबल असेल तर जिम किंवा मग घरी पण योगा करू शकता. तुम्ही चालू शकता. तुमचं चालणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेवढे चालाल तेवढे तुमचे अॅक्युप्रेशरचे पॉईंट पायाला असतात. त्यामुळे तुमचे ते प्रेस होतात आणि तुमचं पूर्ण शरीर हे खूप फिट, निरोगी राहतं. त्यामुळे चालणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. रोजच्या रोज तुम्ही जरी 20 ते 30 मिनिटं स्वतःसाठी दिलात चालण्यासाठी तरी खूप इम्पॉर्टंट आहे. मेडिटेशन खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी तुम्ही 5 ते 10 मिनिटं नक्की काढू शकता दिवसभरामध्ये. आणि तसं पण आपण बाकीच्या एवढ्या गोष्टी करत असतो. 5 ते 10 मिनिटं तर स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो ना. त्यामुळं बरोबर. 5 ते 10 मिनिटं काढा आणि मेडिटेशनही करा. बाकीच्या या योगा, बाकीच्या गोष्टी तर तुम्ही करू शकता. आणि बरेच जण मला विचारतात की ऍक्च्युली मला येत नाही योगा किंवा मेडिटेशन कसं करायचं. तर आपल्याकडे आपण इंटरनेटवर बाकी एवढ्या गोष्टी सर्च करत असतो. तर मला हे सांगायला आवडेल की तुम्ही इंटरनेटवरून सुद्धा योगाबद्दल माहिती मिळवू शकता किंवा युट्यूब आहे. युट्यूबवरती बरेच जण काही ना काहीतरी योगाचे हे टाकत असतात, आसनांचे प्रकार वगैरे, ते तुम्ही बघू शकता. किंवा मग आपल्याकडे प्ले स्टोअर मध्ये भरपूर असे ऍप आहेत जे फिटनेस साठी आहेत. ते पण तुम्ही बघू शकता आणि त्याद्वारे करू शकता आणि स्वतःला फिट ठेवू शकता. आणि मेन असंही म्हणतात की जे आपण खातो ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे जेवढं निरोगी आपण सात्विक अन्न घरातलं जेवू तेवढं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि कोरोना हा जो काही विषाणू आहे यामुळे तर आता सगळं बाहेरचं खाणं बंद केलंच पाहिजे आणि ऑब्व्हियसली सगळ्यांनी केलेलं आहे. पण तरी सुद्धा ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी थोडा दिवस तरी धीर धरा. वॅक्सिन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घरात सगळे पदार्थ बनवा आणि खावा. निरोगी राहा, फिट राहा, हेल्दी खावा. ग्रेट. खरंच एक महत्त्वपूर्ण संदेश तू आपल्या आज नवोदित कलाकार आपल्या प्रेक्षकांना तू दिलेला आहेस. शेवटी काय, हेल्थ इज वेल्थ. वेल, पुन्हा एकदा मी आपल्या मूळ मुद्द्यावर येणार. आजच्या स्पेशल पाहुण्यामध्ये तू आहेस. तुझी आत्तापर्यंतची ही जी सक्सेस जर्नी आहे आपण त्याच्यावर चर्चा करतो आहे. पुन्हा आणखी मी तुझ्याकडे येणार. बेसिकली तू बिलॉंग्स करताय डान्सकडनं. सो तुला तुझं पहिलं परफॉर्मन्स आठवतं का मग गौरी? हो हो हो, ऍक्च्युली मी डान्स क्लास जॉईन केला होता आणि एक आठवड्यामध्येच, हो कम्प्लीट एक आठवड्यामध्येच मला सरांनी विचारलं होतं की तू छान डान्स करते, तू एका प्रोग्राम मध्ये करणार का. आणि मला की वाव, हो चालेल ना, की म्हणजे अशी संधी मी कशी सोडू शकते. सो मी हो म्हणाले त्यांना. आणि मृत्युंजय अमावस्या मी मगाशी पण सांगितलं, तर तो शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरती ती एक नाटिका होती आणि त्याच्यामध्ये एक असं छोटासा डान्स परफॉर्मन्स होता की जो इम्पॉर्टंट होता खूप. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला म्हणजे आता एवढा मोठ्या स्टेजवरती मी डान्स करणं आणि एका मोठ्या भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये हा माझा लाईव्ह पहिला परफॉर्मन्स होता आणि तो खूप खूप छान होता. ग्रेट. तर अशा रीतीने तुझं पहिलं परफॉर्मन्स तुझ्या लक्षात आहे आणि अर्थच राहिलंच पाहिजे. पुढे पुढे आणखी मी पुढे पुढे आणखी मी प्रश्न उत्तरांकडे मी ते हो जाणार आहे. टेलिव्हिजनवरचा नवीन उदयास आलेला चेहरा अर्थातच गौरी कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, गौरीबद्दल मी काय सांगायचं. गौरीला आपण ओळखतो, गौरीला आपण अनेक
टेलिव्हिजन्सच्या माध्यमातून आपण बघतोय. त्याच्यानंतर क्राईम पेट्रोल असू देत, मंदार देवस्थळी सरांची गुलमोहरमधली एक छोटीशा लव्ह स्टोरीमध्ये असू देत, त्याच्यानंतर सुरक्षा, गणपती दूरदर्शन, गणपती बाप्पा मोरया, महेश कोठारे विजन्सच्या या अशा मोठ्या बॅनरखाली सुद्धा तू काम केलेलं आहेस. त्यात तू इंद्रकन्या म्हणून तू हे केलेलं आहे. हो. आपलं तू प्रायोगिक नाटकापणे पण सुद्धा तुझा कल मला दिसतो आहे. नाटकाची आवड तुला आहे आणि त्याच्यानंतर हे टेलिव्हिजन आणि नाटक ह्यात तुला काय साम्य वाटतं आणि काय तुला डिफरन्स वाटतो त्याबद्दल जरा सांग. साम्य आणि डिफरन्स म्हणजे ऍक्टिंग ही ऍक्टिंग असते. फक्त हा. की आपल्याला जो आपण नाटकामध्ये जे आपण ऍक्टिंग करतो ती त्याचा रिस्पॉन्स लगेच आपल्याला मिळतो. आणि फक्त की टेलिव्हिजन मधून वगैरे जो आपण असं काही काही कार्यक्रमांमधून वगैरे आपल्याकडे कळतं की नंतर म्हणजे तुमचा असं छान कार्यक्रम झाला होता. पण मला नाटक हे खूप जास्त भावतं. कारण नाटकामध्ये अगदी तुरंत रिस्पॉन्स मिळतो त्यांचा. आणि नाटक हे म्हटल्यावरती पूर्ण ते जिवंत होतं शरीर. खूप छान वाटतं. म्हणजे नाटकाचा अनुभव खरंच खूप छान होता. ज्याला मी पहिलं नाटक केलं होतं, तिसरी घंटा, हा एका प्रत्येक नाट्यकर्मीसाठी खूप इम्पॉर्टंट असेल त्याच्या आयुष्यातली. सो मला नाटक हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं. नाटकाची तुला जास्त आवड आहे. मग एकंदरीत तुझ्या नाट्य प्रवासाबद्दल आम्हाला जरा ऐकायला आवडतं. त्याबद्दल आम्हाला जरा डिटेल्स सांग ना. हो. मी सुरुवातीला मी प्रायोगिक नाटकांपासून सुरुवात केली होती. एक हा. पुण्यातलीच एक संस्था होती, त्यांच्यामध्ये मी नाटक करत होते. 2-3 त्यांच्याकडे प्रयोग केले नाटकाचे. आणि त्याच्यानंतर मग राज्यस्तरीयसाठी वगैरे पण मी त्यांच्याकडे नाटकं वगैरे केली होती. आणि नंतर त्याचा मला एक व्यावसायिक नाटक मिळालं होतं, पेन्शन नावाचं. त्याचे 5 प्रयोग झाले पुण्यामध्ये. आणि मग नंतर आता पण काही नाटकात चालू आहे. पण आता आपल्या लॉकडाऊनमुळे सगळ्यात त्यामुळे मग सगळं बघू आता स्टॉप झालेलं आहे. लवकरच नाटक जरी करायला मिळालं तरी ते खूप मला छान वाटेल. बेसिकली तू पुण्याकडनं बिलॉंग्स करतेस. हो, सिंहगडला तू राहतेस. सिंहगड रोडला आहे. पुण्याबद्दल सांग ना आम्हाला जरा. पुण्याबद्दल ऐकायला आवडेल मला. पुण्यात इथे काय गुण आहे ऍक्च्युली. एक्झॅक्ट. पुण्यावरती म्हणजे माझा जन्म पुण्यातलाच आहे. त्याच्यामुळे एकंदरीत मला पुण्याबद्दल खूप जास्त ओढ आहे. आता पुण्यात सगळं बंद आहे कोरोनामुळे, पण त्याच्यामुळे घरात बसून असं वाटतंय की यार एफसी रोडला जाऊन यावं, तुळशीबागेत फिरून यावं. म्हणजे या सगळ्या ज्या पुण्याबद्दलच्या ज्या गोष्टी, सारसबाग वगैरे, आपलं प्रेक्षणीय स्थळ जे आहेत, दगडूशेठ गणपती, की पुण्यात कसबा गणपती, या सगळ्या देवस्थळांबद्दल किंवा एकंदरीत जे काही आपले पर्यटन स्थळ जी पुण्यातले आहेत, ही आपली एक संपत्तीच आहे. आणि पुण्याची ती शान वाढवतात. आणि आता कलाकारांमुळे सुद्धा आपण पुण्याची शान वाढवतो. आणि विद्येचं माहेरघरही पुणे आहे. त्यामुळे पुणे म्हणजे एकदम खूप भारी, जगात भारी आमचं पुणे. कलेचं माहेरघर पुणे म्हणून ओळखल्या जातात. अनेक Yes. कलाकारांचं तिथे वास्तव्य आहे, त्यामुळे सुद्धा पुणे ओळखलं जात आहे. तू सुद्धा पुण्यात खूप राहतेस. कलाकार पुढे पुढे तू आणखी आम्हाला आणखी नवनवीन रोल्समध्ये हे दिसले तर तू पण पुण्याची आहेस आणि तू पण पुणेकडनं बिलॉंग करते म्हणून ओळखल्या जातेस. आणि घराघरात तू टेलिव्हिजनच्या माध्यमातून तू घराघरात लोकांच्या मनात तू आपलं एक स्थान वेगळं निर्माण केलेलं आहे. पुन्हा टेलिव्हिजनकडे मिळणार. नंतर मग आपण अपकमिंग प्रोजेक्ट्सकडे तुझ्या जाऊयात. मंदार देवस्थळी सरांचं गुलमोहर हे केलेलं आहे. त्यात मला वाटतं एक बेसिकली 1 किंवा 2 एपिसोड असतात आणि त्यात तू लव्ह स्टोरी वगैरे केली, त्याबद्दल जरा आम्हाला सांग ना. मंदार सरांची गुलमोहर ही जिओवरती सिरियल होती. त्याच्यामध्ये पर्णा पेठे आणि अक्षय टंकरे जे तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर त्या अक्षयच्या मैत्रिणीचा रोल मी त्यामध्ये केला होता. खूप छान एक्सपिरियन्स होता. मंदार सर यांना फक्त आतापर्यंत मी म्हणजे सिरियल्स मध्ये अवॉर्डसाठी वगैरे त्यांना मी स्टेजवरती बघितलं होतं, की म्हणजे टीव्ही मध्ये वाव हे मंदार सर आहेत, वाव यांची गुणाची अगरची सिरियल किती छान आहे, हे असं घरात बसून. आणि ज्या वेळेला मला असं कळालं की अरे मंदार सरांची गुलमोहर सिरियल आहे आणि त्याच्यामध्ये मला काम करायचंय, हा आनंद खूप होता. आणि म्हणजे आम्ही तिथे सेटवरती गेल्यावर वगैरे सगळ्यांची ओळख वगैरे झाली. मंदार सरांना मी भेटले. मंदार सरांनी सुद्धा सगळ्या रोल बद्दल वगैरे समजावून सांगितलं. एकदम कम्फर्टेबल हो, खूप छान करशील तू, हा कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला. आणि म्हणजे फक्त असं भीती नाही, पण एक धाकधूक प्रत्येक कलाकाराला वाटत होती जर आपण एखाद्या दिग्गजांसमोर काय सादर करत असतो. तसं मला पण एक थोडा वेळ वाटत होतं. पण सरांनी ज्या प्रकारे समजून सांगितलं त्या प्रकारे खूप छान, एकदम बिनधास्तपणे मी खूप छान काम केलं त्यांच्यासोबत. भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा आणि लोकप्रिय कार्यक्रम आणि सजग समाजाला जागरूक दिशा दाखवण्याचं काम क्राईम पेट्रोल करतं.
त्यात सुद्धा हो. तू काम केलेलं आहेस. लेडीज कॉन्स्टेबलच्या भूमिकेत तू इथे काम केलेलं आहेस. तिथला काय एक्सपिरियन्स होता मला सांग ना. हिंदी टेलिव्हिजन हे आपलं मराठी, तिथला काय अनुभव? हो, हो. हो. सांग. हिंदीमध्ये सुद्धा पहिल्यांदा म्हणजे काम करताना की वाव, की अरे हा क्राईम बेस वरती आपण सिरियल करतोय आणि मला लहानपणापासून म्हणजे ज्याला दामिनी सिरियल लागायची त्याच्यामध्ये क्षितिज जोगनी इन्स्पेक्टरचा रोल केला होता. आणि मला लहानपणापासून म्हणजे असं नाही का एकदम आपण ती सिरियल बघताना मला असं वाटायचं की मला ना इन्स्पेक्टर व्हायचंय. मला ना इन्स्पेक्टरच व्हायचंय आणि त्याला मला ऍक्च्युली लॉयर व्हावं असं पण वाटत होतं. आता मधल्या काळामध्ये उज्ज्वल निकम आपले वरिष्ठ जे आपले वकील आहेत त्यांच्यामुळे मला असं वाटत होतं की वकीलही व्हावं. पण एक नंतर मग ऍक्टिंग क्षेत्राकडे वळले तो विषय वेगळा. तर मग इन्स्पेक्टर ते मला असं वाटायचं आणि ज्याला मला क्राईम पेट्रोल मध्ये हा रोल मिळाला होता. वाव मला असं वाटलं की येस इन्स्पेक्टर तर ठीक आहे इन्स्पेक्टर नाही पण निदान मी त्या ह्याच्यातलं कोणाचा तरी रोल करतेय ऍज अ पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मी करतेय आणि हा खूप छान अनुभव होता. सगळी नवीन टीम होती ज्यांना हिंदीमध्ये आपण फक्त म्हणजे नाही का क्राईम पेट्रोल मध्ये बघताना फक्त बघायचो पण ते सगळे इन्स्पेक्टर लोक यांच्यासोबत काम करून पण खूप छान वाटतं. ते लोक खूप समजून घेतात की अरे हा मराठी कलाकार आहे म्हणून असं नाही की असं तुच्छ वागणूक वगैरे अजिबात नाही. त्यांनी पण खूप सपोर्ट केला होता त्या रोलसाठी. खूप असं समजून घेतलं की हा तू करशील अरे बेटा तू कर लेगी असं तसं कारण सगळे मोठेच होते त्यांच्यामध्ये मीच लहान होते पण खूप छान त्यांनी सपोर्ट केला होता मला त्यामध्ये. अर्थातच तुझ्या घरच्यांना, तुझ्या जवळच्या फ्रेंड्स, लोकांना तुझं काम आवडतं. त्यामुळेच अचानक येतोय माझा आवाज तुला? हो येतो येतो येतोय माझा आवाज? येतो. अर्थातच तुझे घरचे मंडळी असतील, तुझे फ्रेंड्स असतील, तुझे फॅन्स, आपले चहेते, यांना आपलं काम आवडतं. त्यामुळेच आपल्यासोबत अनेक व्यक्तिमत्व जुळत असतात, अनेक फॅन्स आपल्यासोबत जुळत असतात आणि ते आपल्याला आपल्या कामाची पावती देत असतात. बरोबर अगदी. प्रश्न प्रश्न असा आहे की आतापर्यंतची ही जी सगळी कारकीर्द आहे, जरी ही थोडीशी छोटी असली, माझा आवाज येतोय तुला गौरी? हो येतो येतो हो. हां, मी प्रश्न रिपीट करतो एकदा. माझा आवाज येतोय ना? हो येतो डन येस. तर आपलं काम लोकांना आवडतं आणि अनेक आपले चाहते तयार होत जातात, आपले अनेक फॅन्स तयार होत जातात आणि आपलं पण एक कर्तव्य असतं की त्यांना एंटरटेन करण्यासाठी आपण सुद्धा आपलं बेस्ट देण्याचं काम करावं आणि तू ते सतत देत आली आहेस. म्हणूनच तू लोकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करून आहेस. आज आमची गौरी, एक आपली गौरी म्हणून आदरानं तुझ्याकडे बघितलं जातं. गौरी, पुढचा प्रश्न मी पुन्हा मराठी टेलिव्हिजनकडे जाणार आहे. तर मराठी टेलिव्हिजनवरची महेश कोठारे बॅनर खाली तयार झालेली मोठी एक सिरियल आपण ज्याला म्हणणार आहोत, गणपती बाप्पा मोरया. हो. ही सिरियल फार गाजलेली आहे. तर बऱ्याच लोकांनी तुझ्या कामाचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. इंद्रकन्या म्हणून त्यात तू भूमिका वठवलेली आहेस, त्याबद्दल आम्हाला काय सांगणार? गणपती बाप्पा मोरया पहिल्यांदा कोठारे विजन आणि महेश कोठारे सर ज्यांना बघूनच आपण लहानाचे मोठे झालो आहोत असे महेश सर आणि त्यांच्या सिरियल मध्ये मला काम मिळालं याचा खूप आनंद होता. ऍक्च्युली मला रात्री मी ऑडिशन्स वगैरे देत होते म्हणजे ओके. चालू होते सगळ्या प्रकार नाटक हे स्कूल आणि मॉडेलिंग वगैरे सगळंच चालू होतं. त्या दरम्यान मला त्यांचा एक प्रोडक्शन मधून फोन आला होता रात्री 9च्या दरम्यान वगैरे की तुझं सिलेक्शन झालंय गणपती बाप्पा सिरियल्स मध्ये एका रोलसाठी तर तुला उद्या फिल्म सिटीला यायचंय. आणि क्या बात मी आहे. असं खूप छान म्हणजे कुठल्याही कलाकाराला फिल्म सिटी आणि एका मोठ्या सिरियल मध्ये काम मिळणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. सो मला खूप आनंद झाला आणि मग मी आणि माझे बाबा सकाळी आम्ही फिल्म सिटीला गेलो मुंबईला आणि मग तिथे सगळे जण खूप छान वातावरण आहे खरंच खूप म्हणजे मला खूप आवडलं की मी नवीन असून सुद्धा त्या लोकांनी मला खूप एकदम असं एक फॅमिली सारखं ट्रीट करत होते आणि त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत काम करून खूप भारी वाटलं. फक्त त्यावेळेला महेश सर नव्हते तिथं पण बाकी ओव्हरऑल सगळी टीम होती त्यांची मॅम होत्या निलिमा मॅम होत्या सगळ्यांसोबत काम करून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान वाटत होतं मला. तर ही सुद्धा सिरियल अगदी महेश कोठारे सरांची गाजलेली आहे. त्यात सुद्धा तू अत्यंत चांगली भूमिका तू केलेली आहेस, इंद्रकन्या. तुझं काम सुद्धा लोकांना आवडलं आहे. तुझं बरंच कौतुक इथे झालेलं आहे. तर पुन्हा मी वेगळ्या प्रश्नाकडे येणार मी तुझ्याकडे. तुझे फ्रेंड्स, तुझ्या घरातले लोक, तुझ्या जवळची मंडळी तुला ओळखतात. बेसिकली आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, गौरी कशी आहे?
मी ऍक्च्युली कधी कधी अशी खूप मोडी आहे मी. थोडी कधी कधी खूप राग लगेच येतो. पण हां हां राग येणं कधी कधी चांगलं पण असतं. पण हां ठीक हां आहे की मी बाकी एकदम बिनधास्त आहे. सगळे माझे फ्रेंड्स लोक त्यांच्यासोबत खूप मस्ती मजा खूप चालू असते आमची. बरेच लोक नुसताच ऑनलाईन राग येतो ना, आहेत. व्यक्त होत नाही ना कुठे असं काही असं? नाही नाही नाही. म्हणजे हां हां माझा हां राग हा थोड्या वेळासाठी येतो आणि हां नंतर हां एकदम चिल की ठीक आहे जाऊ देत. मी का चिडले असं मला परत वाटतं. म्हणजे इव्हन चलो ठीक फॅमिलीमध्ये आहे, सुद्धा फ्रेंड्स ठीक आहे, ठीक आहे. तो मी माझा राग कंट्रोल करू शकतो. हं, हं. एक थोड्या वेळासाठीच माझा राग असतो, पण नंतर तो वाव छान असं एकदम बिनधास्तपणे. बिलकुल. या व्यतिरिक्त तुला बऱ्याच गोष्टींची आवड आहे, त्याबद्दल आम्हाला सांग ना. तुझ्या आवडी-निवडी, तुझ्या हो, हॉबीज, हो, तुला हो. काय-काय करायला आवडतं? तू बरंच काही करतेस, त्याबद्दल आम्हाला सांग. आमच्या प्रेक्षकांना हो, आवडेल मी ते ऐकायला. मला लिहायला खूप आवडतं. मी म्हणजे काय मराठीमध्ये, लिहितेस? काय हिंदी लिहितेस? मी कोट्स लिहित असते. हां, हां. एक आणि कोट्सचं हे पण आहे, ॲप पण आहे. तर त्याच्याद्वारे मग मी कोट्स लिहिते. तिकडे मी त्या ॲपवरती सुद्धा पब्लिश केलेले आहेत आणि हं, इव्हन हं. मी Instaला पण काही-काही टाकलेले आहेत. सो तुम्ही ते ओके. पण बघू शकता. आणि ते लिहायला मला खूप आवडतं. मी आजकाल म्हणजे स्टोरी सुद्धा लिहायचा प्रयत्न करते. अजून पूर्ण नाही झालेली आहे. पण कधी ना कधीतरी मी ते पूर्ण एखाद्या प्रोजेक्टद्वारे ती नक्की आणेल. आणि याशिवाय मी भरपूर आता इनडोअर गेम्स पण वगैरे खेळत होते. मला कॅरम खेळायला खूप आवडतो. आणि मी खूप छान कॅरम खेळते. याशिवाय हां, हो, खूप छान खेळते ऍक्च्युली. आणि हां. याच्याशिवाय आम्ही भरपूर घरामध्ये मस्ती करत होतो या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा. त्यामुळे लॉकडाऊन तर खूप छान गेला. आणि याच्याशिवाय मी कुकिंग वगैरे करते. मला कुकिंग सुद्धा बऱ्यापैकी आता मी शिकलीये. पण काही काही पदार्थ अजूनही नाही येते, भाकरी वगैरे. सो त्या पण गोष्टी मी शिकते. आणि एकंदरीत वाचन करायलाही खूप आवडतं मला. आणि मला खूप गाणी गुणगुणायला पण आवडतं. त्याशिवाय मला गाणी डान्स गुणगुणायला करायला खूप आवडतं. गाणी गुणगुणायला आवडतात, गाणी गाणी आता गाणी गुणगुणायला आवडतात, गाणी म्हणायला आवडतात. हां, डान्स वगैरे खूप आवडतो कारण मी कंटिन्यू जर मी योगा नाही केला तर मी खूप डान्स करते. अगदी स्टेप बाय स्टेप पासून ते गणपती डान्स पर्यंत फुल राडामध्ये पण मी डान्स करते बिलकुल, घरामध्ये. बिलकुल. हां, हां. हां, तर या सगळ्या पुण गोष्टी मला आवडतात. पुण्यातनं बिलॉंग करते आहेस, मग पुणेरी ढोल वगैरे असं काही पथकात वगैरे कुठे जॉइन वगैरे आहेस नाही, का? नाही. हां, नाही, ढोल पथकामध्ये वगैरे नाहीये. कारण मग जर ढोल पथकामध्ये जॉइन केलं तर शेवटच्या दिवशी मग काय होतं, की फक्त तेच चालू असतं. आपलं ढोल पथकामध्येच काम चालू असतं. मग हां, हां. बाकीचं एन्जॉय करत नाही. म्हणून मी फक्त ढोल पथक नाही जॉइन केलं. पण मला आवड आहे. पण मी नाही जॉइन केलं. कारण शेवटच्या दिवशी फ्रेंड सोबत खूप राडा मस्ती पुण्यामध्ये गणपती डान्स चालू असतो. त्यामुळे मग ते मी एन्जॉय करत असते. बरोबर आहे. तर पुढचा एकदा पुन्हा प्रश्न आपल्या इंडस्ट्रीबद्दलच. तुझा आवडता किंवा आवडता आवडता की आवडती कलाकार कोण आणि तू स्वतः कोणाला आपला आयकॉन मानतेस? ओके. मी मराठीमध्ये सुबोध भावे माझे खूप फेवरेट ऍक्टर आहेत. त्यांच्याशिवाय जर हिरोईन म्हणायचं झालं तर मला अमृता सुभाष, अमृता खानविलकर मला खूप जास्त आवडते. मला हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये आवडते. आणि मुक्ता बर्वे आणि अमृता खानविलकर हे दोघी जणी माझ्या खूप अशा आयकॉन आहेत की मला त्यांच्यासारखं बनायचंय. म्हणजे इव्हन की मला त्यांची एक प्रेरणा मिळते त्यांच्यापासून की त्यांनी जो काही स्ट्रगल केलाय त्यांचे इंटरव्ह्यूज बघून वगैरे मला ते खूप छान वाटतं. आणि हिंदीमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण, कंगना आणि प्रियंका चोप्रा. विद्या बालन पण आवडते. तर हिंदीमधलं ते दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे आम्हाला इंस्टाग्रामवर कळलेलं आहेत. हो, ग्रेट. ते खूप आवडतं. पुन्हा एक प्रश्नाकडे मी आणखी वळणार आहे. तर बेसिकली बघ, आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहेत, नवीन नवीन लोक आपल्याशी जुळतात, लोकांना आपलं काम आवडतं, ते आपलं कौतुकसुद्धा करतात. हे सगळं करत असताना लोक आपली वाटसुद्धा बघत असतात गौरी. त्यांना असं वाटतं की आपला आवडता चेहरा, आपला आवडता कलाकार, आपली आवडती अभिनेत्री आपल्याला आणखी कुठल्या कुठल्या रूपांमधनं, नवीन नवीन रूपांमधनं आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच हो. प्रश्न तुला कळलेला असेल की तुझे अपकमिंग येस, प्रोजेक्ट्स अपकमिंग काय आहेत, ते हो. आपल्या प्रेक्षकांना सांगतो. हो, नक्कीच. ऍक्च्युली मी आता एका मराठी मूव्हीमध्ये काम केलेलं आहे. तसं मी नाव आत्ताच नाही सांगणार कारण की तुम्हाला लवकरच कळेल. मी त्याच्यामध्ये हिरोच्या बहिणीचा रोल केलेला आहे. हो. आणि तो एक प्रोजेक्ट आहे. त्याशिवाय तो खूप मोठा बायोपिक आहे. सो मी पण खूप एक्सायटेड आहे. आणि आम्ही पण प्रतीक्षेत आहोत की तो कधी रिलीज होतोय. आता हे लॉकडाऊनचं झालंय सुरू. बट ठीक आहे, तो लवकरच होईल, प्रेझेंट होईल, सगळ्यांसमोर येईल.
आणि हां त्याच्याशिवाय अजून 2-3 प्रोजेक्ट वरती वेब सिरीज आणि मूवीज चे प्रोजेक्ट आहेत, तर त्याच्यावर सुद्धा बोलणं चालू आहे, चर्चा चालू आहे. सो आय होप की लवकरच मी तुम्हाला मोठ्या पडद्यावरती खूप छान रोलमध्ये दिसेल. आणि हो, ज्या मूवीमध्ये मी काम केलंय तो लुक हां खूप डिफरंट आहे आणि त्यामध्ये काम करताना सुद्धा मला खूप मजा आलेली आहे. मोठे कलाकार होते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला नक्की त्याच्यातला माझा लुक आणि हे सगळंच खूप आवडणार आहे. ग्रेट. तुला अर्थातच शुभेच्छा ह्या सगळ्या गोष्टींसाठी. गौरी, मी पुन्हा एकदा एक प्रश्न माझा राहिलेला आहे, माफ करशील. हो दूरदर्शनवरच्या सुरक्षा सिरियलपासून तुझं टेलिव्हिजन क्षेत्रात तुझं पदार्पण झालेलं आहे. हो दूरदर्शन सारखं एक आपलं म्हटलं जुनं टेलिव्हिजन माध्यम, त्याच्यानंतर सुधारित आता टेलिव्हिजन, अनेक नवीन नवीन मराठी चॅनल्स, हिंदी चॅनल्स, क्राईम पेट्रोल्स वगैरे तू करून चुकलेले आहेस. यात तुला काय हो फरक जाणवलेला आहे आतापर्यंत? आतापर्यंत ओके. दूरदर्शन हे जे आपण लहानपणापासून जे बघत आलेलो चॅनल आहे आणि आताच जे झी मराठी म्हणा किंवा सोनी म्हणा, जे काही हिंदी मराठी चॅनल्स आहेत, खूप मोठा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कलाकार, ऍक्टिंग वगैरे सगळं तेच आहे, पण जो चॅनलचं वगैरे जे काही आहे ते खूप फरक आहे. म्हणजे आतापेक्षा आता खूप जास्त सुधारणा झालेली आहे याच्यामध्ये, इंडस्ट्रीमध्ये. आणि इवन सगळ्याच दृष्टीने खूप जास्त सुधारणा झाली. आणि हे आपल्या मराठी माणसांचं म्हणा किंवा एकंदरीत आपल्या मराठी संस्कृतीचा खूप म्हणजे एक छान अशी पावती आहे त्याची, की खूप छान छान आपल्या नवीन नवीन प्रयोग होत आहेत. सिरियल्स मधून सुद्धा भरपूर काही आपल्याला नवीन समोर येतात गोष्टी. त्यामुळे खूप छान आहे आता जी म्हणजे नवीन जे आता करतायत, खूप छान आहे. बरोबर आहे. तर ही एक झी मराठी सारखं हे असेल, आणि आजकाल मराठी मालिका, मराठी सिरियल्स, मराठी चित्रपटांना जी सुगीची दिवस आलेले आहेत, त्याकरता हो अर्थातच मराठी भाषिक, मराठी प्रेक्षक असू देत, यांचं खरंच हो, कौतुक खूप करायला पाहिजे. इम्पॉर्टंट ते गर्दी करतायत सिनेमांमध्ये, नाटक बघायला वगैरे, आणि आपल्याला ते खूप चांगलं आहे. आणि अर्थातच मराठी चित्रपट सृष्टीकरता खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस आले, हे म्हणायला काही हरकत नाही, मला असं वाटतं हो, आहे. अगदी 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 हो. पुन्हा एकदा मला तुझ्या या सगळ्या प्रवासाकडे यायचं आहे. बघ गौरी, बेसिक फ्रॉम डान्स, देन ऑडिशन, येस. हो ऑडिशन नंतर तुला एक मोठी संधी मिळाली, आणि त्या संधीचं तू सोनं केलंस, आणि आज तू युवा अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणून ओळखल्या जातेस. अर्थातच तुझी मेहनत, तुझं परिश्रम, तुझं वाचन, तुझं स्वतःवरचं प्रोसेसिंग, हे सगळं त्यातनं दिसतं आहे. हे सगळं क्षेत्र, ही सगळी कारकीर्द करत असताना यामध्ये कुठला असा मेमोरेबल मोमेंट आहे जो तू आमच्याशी शेअर करशील, आठवणीतला एखादा ओके किस्सा? ओके. ऍक्च्युली सगळ्यात आधी म्हणजे मी ऑडिशन्स वगैरे देत होते. सुरक्षा वगैरे झाली होती सिरियल करून. आणि त्याच्यानंतर जस्ट माझं नाही, एक थोड्या आधी म्हणजे एक 2 वर्षापूर्वीच वगैरे, ज्या वेळेला मला माझ्या फ्रेंड सोबत आम्ही मुंबईला गेलो होतो. आम्ही असंच ओके. ठरवलं होतं की त्याला कुठलाच म्हणजे गणपती बाप्पा वगैरे कुठली सिरियल वगैरे केलेली नव्हती. जस्ट मी सुरक्षा सिरियल एक छोटी करून झालं होतं माझं काम. आणि मी माझ्या फ्रेंड सोबत असंच की आपण ठीक आहे, आपण फिल्म सिटीला जाऊयात. फिल्म सिटी बद्दल खूप अशी माहिती होती, पण आतून नक्की फिल्म सिटी एक्झॅक्टली काय आहे याची उत्सुकता खूप होती. सो आम्ही ठरवलं की चला आपण फिल्म सिटीला जाऊयात. मग आम्ही सगळेजण मस्तपैकी निघालो ट्रेन मधून. खूप ट्रेनचा प्रवास करून वगैरे पहिल्यांदा आम्ही गेलो होतो तिकडे. आणि मुंबईला पोहोचलो, फिल्म सिटी पर्यंत आलो. दादासाहेब फाळके चित्रनगरी, कमान त्याची दिसत होती. वाव, असं खूप असे अंगावर काटे येत होते की वाव, आपण आलोय फायनली इथपर्यंत. आणि आम्हाला त्यांनी, आम्ही 4 जण होतो, आम्हाला त्यांनी विचारलं, सिक्युरिटी गार्ड, वॉचमन वगैरे असतात तिथे. तर त्यांनी विचारलं की आप लोग जा रहे हो पर आपके पास आयडी वगैरे है क्या? म्हणजे आम्हाला आर्टिस्ट कार्ड इम्पॉर्टंट आहे. सो बरोबर. त्यावेळेला आम्हाला ही काहीच कल्पना नव्हती. आणि त्यांनी म्हटल्यावरती की आम्ही की नाही आमच्याकडे आर्टिस्ट कार्ड वगैरे, आम्ही म्हटलो आम्हाला. ते म्हणते की नाही, आपण आत नाही जाऊ शकत, आर्टिस्ट कार्ड इम्पॉर्टंट आहे. आम्ही खूप त्यांच्या विनवण्या केल्या, खूप प्लीज 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 म्हटलो, पण त्यांनी नाही म्हणजे नाही, आम्हाला आतमध्ये सोडलं नाही. कारण सुरक्षा पण इम्पॉर्टंट आहे प्रत्येक लोकांची. हां. सो त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडलंच नाही. आणि त्याच्यानंतर एक कम्प्लीट थोड्या दिवसांमध्ये म्हणजे आम्ही ती प्रोसेस सुरू केली कार्डसाठी, अप्लाय ओके. वगैरे केलं. पण त्याचं कार्ड वगैरे यायला टाइम लागणार होता. सो आम्ही म्हटलं की ओके फाईन, ठीक आहे, आपण तोपर्यंत काय आमचं चालू ऑडिशन वगैरे देण्यात आलं होतं. अचानकपणे मला एके दिवशी एक 15 दिवसांच्या गॅप नंतर मला एक फोन आला रात्री की तेच कोठारे विजन मधून की गौरी, तुझं सिलेक्शन झालेलं आहे सिरियल साठी, तुला उद्या फिल्म सिटीला या या वेळेमध्ये यायचे, कॉल टाइम हा आहे.
आणि फिल्म सिटीला यायचंय आणि मी त्यांना बोलले की माझ्याकडे आर्टिस्ट कार्ड नाहीये, मग एंट्री. ते म्हटले नाही ठीक आहे, तू सिरियल मध्ये काम करते ना, सो ते तुला सोडणार आतमध्ये. हम्म. म्हटलं ओके ठीक आहे. आणि मग मी दुसऱ्या दिवशी बाबांना घेऊन आम्ही मुंबईला गेलो फिल्म सिटीला. जस्ट त्याच एंट्रन्सच्या इथं थांबलो होतो, दादासाहेब फाळके फिल्म सिटी इथे थांबलो होतो. आणि त्यांना मी विचारलं की फक्त त्यांनी विचारलं की कहा जाना है वगैरे. म्हटलं ओके. की शूट केली. मी सांगितलं गणपती बाप्पाच्या सेटवर जायचंय वगैरे. आणि जस्ट त्यांचं ते एक ऐकून जाव, हम्म. एवढंच त्यांनी शब्द वापरले आणि आम्ही आतमध्ये गेलो. ती जी मुवमेंट होती ना, ती मला असं झालं की माझं काम हे माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, ती माझी ओळख आहे. माझ्या कामामुळं मला आज फिल्म सिटीमध्ये एवढ्या छान प्रकारे मला एंट्री मिळाली. आणि तेच माझ्याकडे कार्ड नव्हतं किंवा काय, माझ्याकडे काम नव्हतं, त्यामुळे मला एंट्री मिळाली नव्हती. सो त्या दिवशीपासून मला हे झालं की आपलं काम आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपली ती ओळख आहे. सो तो माझ्यासाठी खूप लक्षात राहणारा अविस्मरणीय क्षण आहे. निश्चितच हा सगळ्यात मोठा आयुष्यातला जो मेमोरेबल मुवमेंट आहे, नेहमीसाठीच तुझ्यासाठी तुझ्याकरिता लक्षात राहणार आहे. गौरी, Yes. सिंहगड कॉलेजमधनं शिक्षण झालेलं, बेसिक फ्रॉम डान्स, हो. नाटकाची तिला Yes. आवड, ऑडिशन्समधनं आणि प्लस मी तिचं. मॉडेलिंग पण केलेलं आहे. हो हा, रॅम्प हो वॉक म्हणजे ट्रॅडिशनल. हॅलो. हो, बोला बोला, हां बोला. हा, ट्रॅडिशनल असू देत किंवा वेस्टर्न असू देत, मी हे दोन्ही फॉर्म मध्ये मी रॅम्प वॉक केलेला आहे. सो मॉडेलिंग साठी पण मी बरेच असे शूट केलेले आहेत. सो मॉडेलिंग पण मी करते. तू काही बिझनेस ॲड्समध्ये सुद्धा काम केलेलं आहेस, आम्ही बघितलेलं आहे ते. हो हो हो, येस. रिअल इस्टेट साठी आता मध्येच माझं शूट झालं होतं. व्हिडिओ शूट पण झालंय आणि प्रिंट शूट पण झालेलं आहे त्याच्यासाठी. ग्रेट. हे सगळं काही आता आपल्याला लॉकडाऊन नंतर सगळं पाहायला मिळणार. गौरी कुलकर्णी एक युवा अभिनेत्री, बेसिक फ्रॉम डान्स, ऑडिशन देते, तिला चान्स मिळतो एका सिरियलमध्ये, संधीचं ती सोनं करते आहे, प्रवास पुढे वाढत जातो आहे, अनेक सिरियल्स तिला मिळतात, मराठी इंडस्ट्रीमध्ये तिचं पदार्पण, हिंदी टेलिव्हिजनमध्ये तिचं पदार्पण होतं आहे, आणि आता अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये मराठी चित्रपटच ना वापर. हो, मराठी. हां, मराठी चित्रपटांमधनं तू आम्हाला दिसणार आहेस. येस. कसं वाटतं गौरी? खूप छान वाटतं. कारण जर काही असं वर्ष मागं बघितलं तर आपला तो सगळा स्ट्रगल आठवतो. हं. की खूप सारे ऑडिशन देणं. पुण्यामध्ये तर मी खूप जास्त निगबोजकर, आता तुला पण माहिती असेल प्रसाद, बरोबर. पुण्यामध्ये निगबोजकर, सुदर्शन हॉल इथे कंटिन्यू, आता लॉकडाऊनमुळे नाही, पण इव्हन तुम्ही कधी जावा तिथे ऑडिशन असतातच. अशा मी सुरूच भरपूर असतात. ऑडिशन दिलेले आहेत. आणि मला नवीन कलाकार जे या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांना मला हे सांगायचंय की प्लीज तुम्ही आधी खात्री करा हं. की फेक ऑडिशन खूप होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्यावर केले की तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कुठली ऑडिशन खरी आहे आणि कुठली ऑडिशन खोटी. कुठेही पैसे मागतील की आमची मी तुम्हाला ऑडिशन तुला द्यायची, सो तुम्हाला एवढे पैसे दे आणि ऑडिशन दे. तर त्या गोष्टींपासून लांब राहा. पैसे देऊन कुठलीही ऑडिशन होत नाही. सो पैसे देणं बंद आणि ऑडिशनच देऊ नका त्या ठिकाणी. तो मग ऑडिशन देणं, हा सगळा प्रवास, नाटक, मग मध्येच मॉडेलिंग करणं, मग मध्येच या सगळ्या गोष्टी चालू असताना डान्स वगैरे, परत ऑडिशन, पुणे मुंबई प्रवास, या सगळ्या गोष्टी. आणि मग ज्यावेळेला आपल्याला त्या कामाचं कौतुक होतंय, कुणीतरी आपल्याला शाबासकी देतं. आणि मध्ये मला सिंहगड गौरव पुरस्कार पण मिळाला होता. हां हां. या सगळ्या कामांचं कौतुक कुठल्याही कलाकाराला, ज्याला एखाद्याने आपल्याला कामाचं पावती देते, शाबासकी देतात, त्यावेळेला ते खूप इम्पॉर्टंट असतं एखाद्या कलाकारासाठी. भलेही माझी कारकीर्द अजून आता सुरुवात आहे, पण त्यावेळेला ज्याला मला तो पुरस्कार मिळाला होता, ते मला एखाद्या अवॉर्ड सारखं वाटत होतं की वाव, खूप छान अनुभव होता तो माझ्यासाठी. कारण कुठलाही कलाकार, तुला तर माहितीये की कलाकाराला एवढं सगळं यश मिळतंय किंवा त्याचा स्ट्रगल चालू आहे, यामध्ये त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि कुणीतरी त्याच्यावरती तो विश्वास दाखवणं तेही खूप इम्पॉर्टंट असतं. सो खूप छान अनुभव होता. मित्रांनो, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल आपल्या गौरीला सिंहगड गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल पुन्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांकडनं, संपूर्ण पुणेकर, अमरावतीकर, महाराष्ट्रातर्फे तुझं मनपूर्वक अभिनंदन गौरी. सो मच. पुन्हा एकदा आता जाता जाता अर्थातच आपण समाजात राहतो गौरी. समाजाचं ऋण आपलं असतं, समाजात आपलं काही देणं लागतं. सध्या बरोबर. कोरोनासारख्या भयंकर रोगांपासून आपण झुंजत आहोत.
सर्व स्तरातनं डॉक्टर मंडळी असतील, पोलीस काका असतील, नर्स मावश्या असतील, सफाई कर्मचारी वगैरे सगळे सगळे आपल्या जीवाची बाजी लावून हे सगळं काम करत आहेत. अगदी अगदी हो. कोरोना काळात लोक लिटरली ऐकत नाही आहेत, घराबाहेर पडत आहेत. तर ॲज अ सेफ्टी म्हणून तू एक युवा अभिनेत्री म्हणून तुझ्या फॅन्सना, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आणि जो हा सगळेजण कार्यक्रम बघत आहेत त्यांना काय मेसेज देणार? ऍक्च्युली आता अनलॉक 2 चालू आहे आणि भरपूर काही गोष्टी चालू झालेल्या आहेत. त्यामुळे ठीक आहे की आम्ही म्हणतोय की तुम्ही 2-3 महिने घरात होतात, तुम्हाला तुमची कामं वगैरे काही होत नव्हती. ठीक आहे, तुम्ही आता घराच्या बाहेर पडताय, पण जेवढं तुम्ही घराच्या बाहेर पडताय तेवढी सेफ्टी घेणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. मास्क लावणं, सॅनिटाईज वारंवार हात करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मेन म्हणजे ना की प्रत्येक व्यक्तीला ही सवयच असते की पब्लिक प्लेसला आपण जरी गेलो तरी तिथे हात लावणं. जरी आपण जिन्यावरून चाललेलो असतो, आपण तिथे हात लावतो. कुठे ना कुठे तरी आपण टच करतच असतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच जर आपण असं तोंडाला वगैरे हात लावले तर ते जंतू पसरतात. सो पब्लिक प्लेसला तुम्ही जात असाल तर कुठेही टच करू नका. तुमचे हात वारंवार सॅनिटाईज करा आणि जर कुठे हात लागला तर तो तोंडापर्यंत अजिबात आणू नका. आणि याशिवाय मास्क लावल्याशिवाय तर अजिबात तुम्हाला कुठे घराच्या बाहेर जाऊच नका. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खूप मास्क हेल्दी आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे गौरी. हो, 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 हो. अगदीच. आणि मेन म्हणजे तुमची प्रतिकार शक्ती तुम्ही वाढवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो घरातले पदार्थ खावा तुम्ही. पालेभाज्या, फळं, भरपूर पाणी प्या, योगासनं करा. योगा करून तुम्ही फिट राहा स्वतः. प्रतिकार शक्ती जर तुमच्यातली वाढली तर कोरोना काय कुठलाच रोग तुम्हाला टच पण करू शकणार नाही. सो स्वतःची हेल्थ स्वतःच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कोरोनावरती व्हॅक्सिन लवकरच निघेल. आपण सगळेजण देवबाप्पाकडे हीच प्रार्थना करू शकतो. बाकी सेफ्टी तर आपल्या हातात आहे. सो काळजी घ्या. अर्थातच काळजी घेणं आपल्या हातात आहे आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असा एक महत्त्वपूर्ण संदेश आपली युवा अभिनेत्री गौरी कुलकर्णी आपल्याला देत आहेत. गौरी कुलकर्णी युवा अभिनेत्री, सिंहगड कॉलेजमधनं बिलॉंग करते आहेत. कलाक्षेत्राबद्दलचा सिंहगड गौरव पुरस्कार तुला मिळालेला आहे. तर मंदार देवस्थळी सरांच्या हाताखाली काम केलेलं आहे. महेश कोठारे व्हिजन एक मोठं बॅनर त्या हाताखाली तू काम केलं आहे. गणपती बाप्पा मोरया या सगळ्या सिरियल्समधनं तू समोर येत आहेत. अपकमिंग प्रोजेक्ट्समधनं, मराठी चित्रपटमधनं तू समोर येत आहेस. आणखी काही प्रायोगिक नाटकं आहेत तर त्यामधनं सुद्धा तू लॉकडाऊन नंतर आम्हाला दिसणार आहेत. गौरी, संपूर्ण अमरावतीकर, पुणेकर, संपूर्ण महाराष्ट्र, विदर्भ या सर्व तुझ्या चाहत्यांकडनं, तुझ्या रसिक प्रेक्षकांतर्फे तुला संपूर्ण तुझ्या या पुढच्या वाटचालीकरता, तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट्स करता मनापासून शुभेच्छा. तसेच आजचं स्पेशल पाहुण्यातर्फे तुला सुद्धा तुझ्या या पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि थँक्यू प्रसाद. ॲट दी एंड आता कार्यक्रमाची समारोपमध्ये कसं वाटलं या कार्यक्रमातील? खरंच खूप छान वाटलं. तुला स्पेशली थँक्स आणि आकाशला सुद्धा खूप थँक्स की हा कार्यक्रम आपण एवढ्या छान प्रकारे करू शकलोय. आणि मला खूप छान वाटलं की आतापर्यंत माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता. तो थोडासा पहिल्यांदा कसं तरी वाटतं नाही की कसं होईल वगैरे. पण ओव्हरऑल खूप मला मजा आली हे करताना, इंटरव्ह्यू देताना. असं अजिबात वाटलं नाही की मी फर्स्ट टाइम देते. तो हां, ते मलाही छान वाटलं. वाटलं. तुझा असा पहिला अनुभव होता असं मला कुठेच वाटलेलं नाही आहे. ग्रेट. तर प्रेक्षक हो, आपण होतो आजच्या स्पेशल पाहुणेमध्ये या कार्यक्रमात. आणि आज आपल्यासोबत जुळली होती टेलिव्हिजन जगतातला एक नवा कोरा चेहरा गौरी कुलकर्णी. तिने आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्याला वेळ दिला आहे. तर संपूर्ण तिची आत्तापर्यंतची कारकीर्द, तिची सक्सेस जर्नी, ह्या सगळ्या गोष्टींवर तिच्यासोबत दिलखुलास गप्पा तिने आपल्यासोबत मांडल्या. त्याबद्दल मी गौरी कुलकर्णीचं आजचं स्पेशल पाहुणे या टीमतर्फे आणि खूप खूप मी पण सगळ्यांना थँक्यू म्हणते जे लाईव्ह येऊन सगळ्यांनी बघितलंय, बोलले आहेत. सगळ्यांनी भरपूर जणांचे मेसेजेस वगैरे आले. सो सगळ्यांना सुद्धा खूप थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह. धन्यवाद मित्रांनो. तर वेळ झाली आहे इथेच निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या कलाकारासह, एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत घरीच राहा आणि काळजी घ्या. नमस्कार. येस.
थँक्यू सो मच.